नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत राज्यातील सर्वात उंच असलेलं संभाजी महाराजांचं स्मारक. तर चला बघूया, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे रत्नागिरीच्या दिशेने, म्हणजे रेल्वे स्टेशनकडून आता आपण पुढे निघालो आहे कुवारबावच्या वगैरे इकडून पुढे, म्हणजे हातखंबाकडून रत्नागिरीकडे असं आपण निघालो आहे. तर आपल्याला आता पुढे डीमार्ट लागेल, मग त्याच्या पुढे गेले की आपल्याला साळवी स्टॉप वगैरे ह्या सगळ्या जातील. परत पुढे गेलो की मग आपण मारुती मंदिराच्या इथे जाऊ, जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण दर्शन घेतलं होतं, मारुती मंदिराचं दर्शन घेतलं होतं. तसेच मग आपण मारुती मंदिराचं दर्शन वगैरे करून मग पुढे जाणार. पुढे गेलो की आपल्याला माळ नाका लागेल. माळ नाक्यापासून सरळ पुढं जायचं. सरळ पुढे गेलो की आपल्याला सिल्वर स्वॅन असे कोपऱ्यावर डाव्या हाताला एक हॉटेल लागेल. त्या हॉटेलापासून आपण डावीकडे टर्न घ्यायचा. डावीकडे टर्न घेतला की सरळ आपण त्या रस्त्याने सरळ पुढे जायचं. पुढे साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर पुढे गेलो की मग आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. आणि उजव्या हाताला गेलो की आपल्याला ते थिबा पॉईंटकडे आपला रोड जातो. थिबा पॉईंट म्हणजेच राजमाता जिजामाता उद्यान, त्यालाच थिबा पॉईंट असं देखील म्हणतात. आणि इकडे जो डावीकडे रोड गेला आहे तो थिबा पॅलेसकडे रोड गेला आहे. तर आपल्याला थिबा पॉईंटकडे जायचं आहे, म्हणजेच राजमाता जिजामाता उद्यान इकडे जायचं आहे बघा मित्रांनो. आणि आता आपण इथे पोचलेलो आहे. कुठे? राजमाता जिजामाता उद्यान, जिकडे आपण उजवीकडे वळणार आहोत त्या पॉईंटवर आपण पोचलेलो आहे बघा आपण बरोबर. तर इकडे बघू शकता डावीकडे समुद्रकिनारा, संध्याकाळची वेळ आहे, खूप छान वाटतं इथे. इथं राज्याधिकारी, दंडाधिकारी यांचे रेस्ट हाऊस वगैरे आहेत उजवीकडे. आणि इकडे डावीकडे बघू शकताय संध्याकाळच्या वेळेस बसायला वगैरे असे मस्तपैकी गार्डन टाईप केलेलं आहे, पेविंग ब्लॉक वगैरे बसून. स्वच्छता पण एक नंबर आहे, लय भारी आहे. आणि आता आपल्याला जरासं पुढे गेलो की बघूच शकताय आपल्याला आता आपल्या महाराजांचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण महाराजांना त्रिवार मुजरा करून मग आपण आत जाणार आहोत. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे इथे तिकीट आहे, परंतु ते तिकीट देखील 50-100 रुपये असं देखील नाही आहे, फक्त 10 रुपये मित्रांनो तिकीट आहे. आणि ते पण तिकीट म्हणजे कशासाठी? कारण मेंटेनन्स ह्या त्या गोष्टी येत असतात, त्यामुळे ते तिकीट ठेवणे पण गरजेचं आहे. तर आता नुकतंच आपल्या महाराजांच्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, राज्यातील सर्वात मोठा उंच छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा राजमाता जिजामाता उद्यान रत्नागिरी येथे उभारण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर माता जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचेही या उद्यानामध्ये मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या कल्पनेतले हे सगळं गोष्टी घडलेल्या आहेत. तर छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा, त्याचा जो पाया आहे तो 35 फूट उंच असून त्याच्यावरती 21 फूट असा एकूण 56 फूट उंच असलेला आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचं हे स्मारक आहे. 4 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. ढोल, ताशा, झांज, हलगी, तुतारी यांच्या निनादात, शिवमय वातावरणात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरी भूमी आहे मित्रांनो. आणि अशा ह्या भूमीमध्ये, पवित्र भूमीत, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं
सर्वात उंच असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळं रत्नागिरीकरांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे, खूपच अभिमानाची बाब आहे ही. तर मित्रांनो, अशा ह्या सर्वात उंच असलेल्या, महाराष्ट्र राज्यात सर्वात उंच असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. तुम्ही देखील कधी रत्नागिरीमध्ये आलात तर मित्रांनो, इथे राजमाता जिजामाता उद्यान इथे आल्याशिवाय राहू नका मित्रांनो. इथे येऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन करायलाच पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, बरोबर तिथे खालीच म्हणजे गेटच्या बाजूलाच राजमाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील मूर्तीची स्थापना इथे करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, खूप छान असं हे स्थळ झालेलं आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर असं हे स्मारक आहे. अगदी असं वाटतं जणू की गडावरनं महाराज आपल्याकडे बघतायत की काय, असंच वाटतं, असाच भास होतो मित्रांनो. आणि मित्रांनो, हे जे कलाकुसर जे केलेली आहे, जे बुरुज वगैरे केलेले आहेत, ते खरोखरच म्हणजे अप्रतिम आहेत. म्हणजे जसं काय गडाच्या बाजूने जे बुरुज वगैरे असतात, अगदी त्याच पद्धतीने केलेले आहेत मित्रांनो. रात्रीचं तर मित्रांनो एक नंबर वाटत असतं इथं, कारण रात्रीचे लाईटिंग वगैरे केलेले आहे, त्यामुळं खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो, असं हे स्मारक उभारल्यापासून इथे खूप गर्दी होते, खूप दूरदूर लोक येत आहेत मित्रांनो, खूप लांबून येत आहेत लोक इथं बघण्यासाठी. आणि हे बघा, हे जे आता आपण जो व्हिडिओमध्ये बघतोय तेच मित्रांनो राजमाता जिजामाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ते मूर्ती आहे मित्रांनो. असं हे खूप छान असं स्थळ आहे मित्रांनो. इथे तुम्ही नक्की या, नक्कीच ह्या स्थळाला भेट द्या मित्रांनो. आणि संध्याकाळच्या वेळेस तर खूप छान वाटत असतं इथं, कारण इथूनच मित्रांनो आपल्याला सनसेट देखील बघता येतो. आणि जिथे सनसेट होतो आहे तो म्हणजेच मित्रांनो भाटे बीच पण इथून दिसतो. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेस इथे खूप गर्दी पण असते आणि बघण्यासारखं पण खूप असतं. बघू शकताय आता सनसेटची वेळ जवळ आलेली आहे, सनसेट व्हायला लागलं आहे, सूर्य पण मावळायला लागलेला आहे मित्रांनो. लहान लहान मुलं खेळायला आले आहेत, गार्डन आहे इथे आजूबाजूला. असं खूप मोठं असं उद्यान आहे रत्नागिरीमधलं हे. तर अशा ह्या राजमाता जिजामाता उद्यान या स्थळाला मित्रांनो तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. आणि आता मित्रांनो, आपण आता इथून वरनं महाराजांचं दर्शन करून आता आपण खाली जाणार आहोत आणि राजमाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण दर्शन करणार आहोत मित्रांनो. इथे वरती जावंसं वाटत होतं, पण वरती जाता येत नाही आहे, म्हणजे तिथे वरती आपण जाऊ शकत नाही, कारण चढण्यासाठी पण शिड्या जिने वगैरे नाही आहेत तिथे, त्यामुळे नाही जाता येणार. तर मित्रांनो, आता आपण इथे हे काम बघतो आहे, म्हणजे जे केलेलं आहे हे बुरुज, परत हे कॉलम वगैरे जे काढलेले आहेत त्यांचं जे काम बघतो आहे, एकदम रेखीव असं बघू शकताय तुम्ही पण, कसले भारी असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. तर अशा या स्मारकाला आम्ही भेट दिली. इथे येऊन आम्ही महाराजांचं दर्शन केलं. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो, खूप भाग्यवान आहोत आम्ही. तर असं हे स्मारक आहे मित्रांनो. तर आता सूर्य मावळायला लागला आहे, बघू शकता सनसेटचा सीन किती भारी दिसतो आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया खाली उतरून आणि राजमाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण दर्शन करून घेऊया. त्यांच्या मागेच मित्रांनो राजमाता जिजामाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागेच एक पूर्ण चित्र असं काढलेलं आहे, म्हणजे कलाकृती केलेली आहे, चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा होता तो सीन तिथे टिपण्यात आलेला आहे. परत शेतकऱ्यांचा सीन तिथे टिपण्यात आलेला आहे, ते देखील खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो. हे जे समोर दिसत आहेत तिथं कारंजे आहेत, ते तुम्ही बघितले. मागच्या वेळी मी तेव्हा पॉईंटचा व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवर, पण त्यावेळेला एवढं काहीच इथं नव्हतं आणि महाराजांचं स्मारक पण इथं अजून तयार झालं नव्हतं, त्यावेळेला काम चालू होतं. तर बघू शकता, असं तुम्ही पण आता दर्शन करून घ्या महाराजांचं.
मित्रांनो, आता आपण इथे आलेलो आहे म्हणजे राजमाता आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जिथे मूर्ती आहे तिथे आलेलो आहे. बघा कसं असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि मागे बघा चित्रीकरण कसं केलेलं आहे. सगळे क्षण इथं टिपण्यात आलेले आहेत. बघू शकताय किती भारी वाटतंय. आणि इथूनच अगदी छत्रपती संभाजी महाराज यांची देखील इथून मूर्ती दिसते. बघा असं हे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, कसलं भारी वाटतंय. असं वाटतंय जसं काय महाराज आपल्याकडे बघतायत की काय, महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहे की काय, असं हे ठिकाण आहे मित्रांनो. चला मित्रांनो, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.